आणि आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा डुमजूजी यांचा जन्म 3 एप्रिल 1921 ला झाला। आता महाराजांनी जे शब्द दिले होते, महाराजांनी जो इतिहास घडवला, तो इतिहास आपण पाहला तर महाराजांनी सुद्धा अंधश्रद्धे करता कशा प्रकारे प्रयत्न केले आणि अमावस्या असली असून सुद्धा अमावस्येच्या दिवशी कशा प्रकारे गडकिल्ले ताब्यात घेतले आणि त्या अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याकरता 3 एप्रिल 1630 ते 3 एप्रिल 1921 पर्यंत जे आमचे सद्गुरू जन्माला आले, त्यांच्या माध्यमातून या मानवानी आज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, ज्यांचे आज 86 लाख परिवाराचे जे सेवक आहे, त्यांच्यामधून जशी अंधश्रद्धा गायब झालेली आहे, तशीच या समाजातून सुद्धा अंधश्रद्धा गायब करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी व्रत केलं। पण ते खरं अंमलात आणण्याचं काम जर केलं असेल तर 3 एप्रिल 1921 ला जन्मलेले मानदेगे बाबा डुमजोजी यांच्या अनुयायांनी आणले। महाराजांनी जे शिकवण दिली होती, मराठ्यांना दिली, हिंदूला दिली, सर्वांना दिली, अंधश्रद्धेतून कशा प्रकारे बाहेर येताना, परंतु अंधश्रद्धेचा जर विचार केला आपण आज तर महाराजांनी जे गडकिल्ले ताब्यात घेतले ते अमावस्येच्या दिवशी घेतले आणि अमावस्या आपल्याला आपसूक वाटते की ते आपल्याकरता, आम्हाला आमच्या गुरुने सांगितलेलं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे की ते आपल्याकरता कसं शुभ आहे आणि या समाजाकरता सुद्धा शुभ आहे। परंतु आपण शिकले सवरले सगळे जी पिढी आहे हे आपण अंधश्रद्धेच्या मार्गात जातो आणि त्या अंधश्रद्धेच्या मार्गात जाऊन ज्या काही देवी देवतांची पूजा करतात करायला मनाई नाही। परंतु मग महाराजांनी जे शब्द दिलेला होता की अंधश्रद्धा कशामुळे नाहीशी होईल, आमच्या गुरुने सुद्धा शब्द दिलेला आहे की अंधश्रद्धा कशा प्रकारे नाहीशी होईल, त्या माध्यमातून या समाजाने, या सेवकांनी ज्याप्रमाणे कार्य करत आहे त्याप्रमाणे प्रत्येक मानवाने या अंधश्रद्धेपासून परावृत्त व्हायला पाहिजे आणि आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आली नाही पाहिजे, असं आपण जे आता हे यांचं कार्य सुरू आहे 7 दिवसापासून यांचं कार्य सुरू आहे। आज त्यांचा शेवटचा दिवस। ज्या महाराजांचे आपण मावळे म्हणतो आपण स्वतःला, त्या मावळ्याचा इतिहास आपल्याला आपल्या आत्म्यात कसा ठेवता येईल आणि त्या पद्धतीनं आपले विचार कसे या समाजासमोर ठेवता येईल, अशी या ठिकाणी मी सर्व या मानव समाजाला विनंती करतो। कारण की त्यांचे विचार जर आपल्या जवळ आहे तर आपले लोक, बरेचसे लोक आता आमच्याकडे सुद्धा आमचा प्रणयदादा आहे, दाढी वाढवली आहे आपण दाढी वाढवली म्हणजे शिवाजी महाराज नाही होणार, आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार घ्यावे लागेल, शिवाजी महाराजांचे जे त्या तत्व होते ते घ्यावं लागेल आणि त्या आधारावर आपण चाललो तो खरोखरच आपल्याला शिवाजी महाराज होता। परंतु हा समाज, हा मानव हा अंधश्रद्धेत डुबला असल्यामुळे आपल्याला आपण त्याच्या विचारापासून परावृत्त होत आहोत, याच्याकडे लक्ष प्रत्येकाने लक्ष दिलं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला या माध्यमातून सांगायची आहे की महाराष्ट्र शासनाने कर्ज माफीची घोषणा केलेली आहे, तरी सर्व शेतकरी बांधव जे आपल्या परिसरातले असतील त्यांच्यापर्यंत जे लोक थकीत असतील त्यांनी आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधून आपलं कर्ज कशा प्रकारे माफ करून घेता येईल, त्याच्याकरता कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट पाहिजे आहे, काय काय पाहिजे आहे, याच्यासाठी जर बँकेसोबत संपर्क केला तर आपला कर्ज माफ होऊ शकतो। आणि ही आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिलेली शेवटची संधी आहे कर्जमाफीची, याच्यानंतर कर्जमाफी होणार नाही। म्हणून जे थकीत लोक आहेत 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, 25 वर्षापासून, 30 वर्षापासून जे थकीत असतील तर त्यांना सर्वांना कर्जमाफी मिळणार आहे। परंतु त्यांना जे बँकेला डॉक्युमेंट पाहिजे, शासनाला डॉक्युमेंट पाहिजे, त्याची आवश्यकता। जर तुम्ही आमच्यापर्यंत ते डॉक्युमेंट पोहोचवले तर आम्ही जरूर ते शासनापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला कर्जातून मुक्त। कारण ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दिली। त्या आधारावर जर आपण जगलो तर हा मानव कधी दुःखी राहणार नाही असं आमच्या गुरुनी आम्हाला सांगितलं। परंतु आपण तत्वाच्या विरुद्ध वागत असल्यामुळे
तत्वाच्या विरुद्ध काम करत असल्यामुळे आपण आपला परिवार, आपला समाज, आपला कुटुंब, आपली जात, धर्म, आपली आड महाराजांनी कोणत्या जातीचा हे उल्लेख नाही केलेला आहे. म्हणून या छत्रपती महाराजांची इतिहासा स्थापना झाली आहे 7 दिवसापासून, ही कायमस्वरूपी इथे कसे करता येईल याच्याकरता सुद्धा प्रत्येक मानवाने हे प्रयत्न केले पाहिजे. जरी आज एखाद्या आपल्या नगर परिषदेचे अध्यक्ष आले आणि घोषणा केली असेल, तरी आजपासून 12 महिन्यानंतर आपल्याला इथं स्थायी जागा निर्माण कशी होईल आणि स्थायी आपली मूर्ती कशी राहील याच्याकरता प्रत्येकाचं कर्तव्य आणि प्रत्येकाने त्याच्याकरता संघर्ष करावा लागला. विना संघर्षाशिवाय काही मिळणार नाही. आपल्याला संघर्ष करून तरच मिळते. आता आपल्याला वाटत असेल की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आहे, आम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागला, आताही आम्हाला संघर्ष करावा लागते, परंतु तत्व, शब्द आणि नियमाच्या त्या आधारावर आम्ही संघर्ष केला म्हणून आम्ही करतो. आता आम्हाला यांनी आमंत्रित केलं होतं माननीय संजयदादा पुढे आणि साबळे साहेबांनी. मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलावलं, महाराजांना मानवंदना देण्याची आम्हाला परमिशन दिली. त्याबद्दल मी सर्व कमिटीचे आभार मानतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.